उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सवाअंतर्गत डे नाईट क्रिकेट स्पर्धांना शिरपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या भव्य स्पर्धेचे आयोजन 21 फेब्रुवारीपासून करण्यात आले असून तालुक्यातील विविध क्रिकेट संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। शिरपूर शहरातील भगवंत पार्क स्वामीनारायण मंदिराजवळील मैदानावर चिंतनभाई युवा प्रतिष्ठानतर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवात एकूण 180 संघ सहभागी झाले होते। त्यामध्ये ग्रामीण भागातील 120 संघ तर शहरी भागातील 60 संघांचा समावेश होता। यावेळी नगराध्यक्ष तथा उद्योगपती चिंतनभाई पटेल यांना देखील क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। स्पर्धेतील विजेत्या संघासाठी 1 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक हरिओम फायटर्स वरवाडे शिरपूरला तर उपविजेता लाकड्या हनुमान क्रिकेट क्लबला 71,000 रुपये तर तृतीय क्रमांकाच्या शिरपूर सियरा संघाला 51,000 रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले। उद्योगपती तथा नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल व त्यांचे सहकारी उद्योगपती व शिरपूर शहर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक तसेच DYSP सुनील गोसावी व सांगवीचे PI जयपाल हिरे नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत फायनल मॅच झाल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले। या भव्य क्रिकेट महोत्सवामुळे शिरपूर तालुक्यात क्रीडामय वातावरण निर्माण झाले। आज चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सवाची सांगता झाली। काय म्हणता, तुमचा अनुभव काय आहे आयोजकांच्या? सर्व आयोजकांनी गेल्या 1 महिन्यापासून खूप चांगली मेहनत घेतली आणि या सर्व योगदानासाठी माननीय अमरीशभाई पटेल साहेब, माननीय भूपेशभाई पटेल साहेब, आमदार काशीरामजी पावरा आणि चिंतनभाई पटेल साहेबांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत गेलं आणि खास करून 180 संघ यावेळी दाखल झाले। दाखल होत असताना पंचांचे निर्णय प्रत्येक मॅचला खूप महत्त्वाचे असतात। सर्व चांगले पंच आम्हाला मिळाले आणि दर्शक ज्या वेळेला गोळा होतात एखादी मॅच पाहायला त्यावेळेला सर्व श्रेय जे असतं ते सूत्रसंचालन समालोचन म्हणतो आपण ज्याला, कॉमेंट्री, ते आमचे राजेंद्र युवराज पाटील उर्फ भैयासाहेब यांनीही चांगलं कॉमेंट्री केली आणि दर्शकांचं मनोरंजन केलं। या मॅचेससाठी गुणलेखक म्हणून बी आम्हाला चांगले आमचे कार्यकर्ते त्यांनी सांभाळून घेतलं आणि मैदानासाठी ज्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचंही खूप आभार आहेत आम्ही। या परिसरातील लोकांना एवढ्या रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत मॅचेस चालू राहिल्या तरी त्यांना काही कुठली अडचण वाटली नाही, उलट उत्साह वाटला, म्हणून त्यांचंही आम्ही या सामन्याच्या दरम्यानमध्ये खूप खूप ऋणी आहोत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।